हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार कैतवास. या व्हिडिओमध्ये इंग्लिश रायटिंग स्किल्स अंतर्गत आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या प्रश्नाचं स्वरूप पाहणार आहोत. बोर्ड परीक्षेमध्ये याला एकूण 5 गुण देण्यात आलेले आहेत. क्वेश्चन 6 हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर साठी असतो. त्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा आणि याला ऑर असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल या प्रश्नाचं स्वरूप पाहणार आहोत आणि त्याची काही उदाहरणं पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या संबंधी काही प्रश्न दिले आहेत, ते तुम्ही सोडवून पहा. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधील व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा म्हणजे नेमकं काय करा. तर आपल्याला पेपरमध्ये एक पॅराग्राफ दिलेला असेल. त्या पॅराग्राफ मधील माहिती मेन पॉइंट्सच्या स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या तक्त्यांमध्ये मांडायची असते. त्या तक्त्यांनाच आपण ग्राफिक फॉर्म्स म्हणतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक फॉर्म्स आपल्याला पेपरमध्ये देतात आणि त्यामध्ये आपल्याला मेन पॉइंटच्या स्वरूपात म्हणजे वाक्य न मांडता मेन पॉइंट्स आपल्याला त्यात लिहायचे असतात. तर पहिला असा ग्राफिक फॉर्म आहे तो आहे टेबल. टेबलमध्ये आपल्याला संबंधित माहिती मेन पॉइंटच्या स्वरूपात लिहायची असते. त्याचबरोबर ते आपल्याला वेब देतील किंवा ते वेब काढायला सांगतील, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मेन पॉइंट्स भरायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला टी डायग्राम देतील, तर टी डायग्राम या पद्धतीचा असतो. बरेचसे विद्यार्थी काय करतात, तर टी डायग्राम म्हटलं तर झाड काढतात, तर टी डायग्राम या पद्धतीचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या पॅराग्राफ मधील माहिती आपल्याला भरायची आहे. त्याचबरोबर आपल्याला फ्लो चार्ट देतील, फ्लो चार्ट मध्ये सुद्धा माहिती भरा. त्याच्यानंतर पाय चार्ट देतील, पाय चार्ट म्हणजे वर्तुळ. या वर्तुळामध्ये आपल्याला पर्सेंटेज नुसार माहिती भरायची असते. तर हे पाय चार्ट मध्ये सुद्धा माहिती विचारू शकता. त्याचबरोबर आपल्याला ग्राफवर सुद्धा माहिती विचारू शकतात. ग्राफ मध्ये वर्ष आणि त्या वर्षाची सांख्यिकीय माहिती या पद्धतीची माहिती ते आपल्याला विचारू शकतात. व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत. त्या पुढील प्रमाणे पॅराग्राफ किंवा क्वेश्चन वरून शीर्षक म्हणजेच टायटल ठरवायचं आहे व ते मधोमध लिहायचं आहे. कोणत्या प्रकारचा तक्ता म्हणजेच ग्राफिक फॉर्म काढायचा ते लक्षात घ्या. ते प्रश्नामध्ये सुद्धा दिलेलं असेल. पॅराग्राफ मधील सर्व मेन पॉइंट्स काढा व दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही ते भरा. पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त मेन पॉइंट्स लिहायचे आहेत. स्वतःचे पॉइंट्स जोडू नका. व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न सोडवत असताना गुणदान पद्धत म्हणजेच मार्किंग स्कीम काय आहे ते पाहूया. तर टायटल लिहिण्यासाठी 1 गुण देण्यात आलेला आहे. कव्हरिंग ऑल पॉइंट्स, सर्व पॉइंट जर तुम्ही कव्हर केले तर त्याला 2 गुण आहेत. ॲप्रोप्रिएट ग्राफिक म्हणजे तुम्ही योग्य जर तक्ता काढला, जे याआधी आपण तक्ते पाहिले तो जर व्यवस्थित काढला तर त्याला 1 गुण देण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही सर्व सादरीकरण व्यवस्थित जर केलेलं असेल तर त्याला 1 गुण देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे 5 गुण मिळू शकतात. तर माझा असा तुम्हाला सल्ला राहील की पेपरमध्ये तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण की यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळू शकतात. याचं कारण असं आहे की यामध्ये तुम्हाला वाक्य करायची गरज नसते, त्याच्यामुळे आपल्या चुका होत नाही, फक्त पॉइंट्स काढायची गरज असते. त्यामुळे आपल्याला 5 पैकी 5 गुण यामध्ये हमखास मिळू शकतात. आता आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे काही उदाहरणं पाहूया, जेणेकरून तुम्हाला हे 5 गुण मिळण्यास खूप मदत होईल. पहिला प्रश्न, रीड अँड पुट द इन्फॉर्मेशन ऑफ ह्युमन्स अँड रोबोट्स इन अ टॅब्युलर फॉर्म मार्च 2019. तर खालील माहिती वाचा आणि ह्युमन्स म्हणजे मानव आणि रोबोट्स बद्दलची ही माहिती आहे आणि ते आपल्याला या टॅब्युलर फॉर्म म्हणजे या टेबलमध्ये आपल्याला भरायची आहे. तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्नामध्ये आपल्याला असा एक पॅराग्राफ दिलेला असेल आणि त्याचबरोबर आपल्याला कोणत्या ग्राफिक फॉर्म्समध्ये ती माहिती आपल्याला ट्रान्सफर करायची, माहिती भरायची आहे. तो टेबल किंवा तो ग्राफ जो असेल, तो पाय चार्ट असेल किंवा टी डायग्राम असेल, ते आपल्याला दिलेलं असेल. दिलेलं नसेल तर आपल्याला ते काढावं लागेल. फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे की आपल्याला कोणत्या ग्राफिक फॉर्म्स, इथं टॅब्युलर म्हणजे टेबल म्हटलेलं आहे, कधी इथं टी डायग्राम असेल, कधी पाय चार्ट असेल, कधी वेब असेल, कधी फ्लो चार्ट असेल, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो ग्राफिक फॉर्म काढून माहिती भरायची आहे. तर असा पॅराग्राफ दिलेला असेल. हा पॅराग्राफ आपल्याला 2दा वाचायचा आहे आणि कोणत्या स्वरूपात त्यांनी माहिती आपल्याला विचारली आहे ते लक्षात घ्यायची आहे. तर यामध्ये आपल्याला रोबोट्स आणि ह्युमन्स, ह्युमन्स म्हणजे मानव, यांच्या संदर्भात आपल्याला मेन पॉइंट्स काढायचे आहेत आणि ते इथं भरायचे आहेत. आपल्याला एकूण 5 मेन पॉइंट्स दिले आहेत. तुम्ही 6-7 सुद्धा काढू, त्यात भरू शकता. तर आपल्याला सर्वात आधी रीडिंग करायचं आहे. रीडिंग करून आपल्याला काय करायचं आहे, तर टायटल द्यायचं आहे. रीडिंग करताना असं होऊ शकते की आपल्याला यामधील काही शब्द समजणार नाहीत, तरी पण आपल्याला पूर्ण अचूक माहिती भरून काढता
वापरता येऊ शकते. तर सर्वात आधी आपण याचं रीडिंग करूया. Nowadays robots are made or dressed to look like real humans. तर आताच्या काळामध्ये रोबोट्स हे मानवासारखे बनवले जातात. सो इट बिकम्स डिफिकल्ट टू डिफरन्शिएट म्हणजे फरक करणे बिटवीन देम, त्यांच्यात फरक करणं आता कठीण आहे. बट देअर आर मेनी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य दॅट मेक ह्युमन्स डिफरंट दॅन रोबोट्स. तर अनेक असे वैशिष्ट्य आहेत ज्याच्या आधारे आपण मानवांपेक्षा रोबोट वेगळे आहेत हे सांगू शकतो. तर या पहिल्या पॅराग्राफवरून मी टायटल काढतोय. टायटल हे होईल आपलं द डिफरन्स बिटवीन रोबोट्स अँड ह्युमन्स. तर अशा प्रकारे टायटल लिहायचं मधोमध आणि त्याच्यानंतर त्याला अंडरलाईन पण करायची आहे. आता आपल्याला रोबोट्स आणि ह्युमन्स बद्दलचे मेन पॉइंट्स या उरलेल्या पॅराग्राफ मधून शोधून इथं आपल्याला भरायचे आहेत. तर पुढचं वाचन करूया. अ रोबोट इज अ मशीन. तर रोबोट हे काय आहे तर मशीन आहे. तर मग रोबोट मध्ये पहिला पॉइंट आला माझा मशीन. त्याच्यानंतर ऑन द कॉन्ट्ररी ह्युमन्स आर ऑर्गॅनिक इंडिव्हिज्युअल्स. तर मानव कसे आहेत तर ऑर्गॅनिक म्हणजे हाडा माणसांचे बनलेले व्यक्ती आहेत. तर ह्युमन्स मध्ये लिहिलं मी ऑर्गॅनिक इंडिव्हिज्युअल्स. पुढे वाचत चालूया. वी यूज इट प्रोनाउन फॉर रोबोट. इट प्रोनाउन म्हणजे इट हे सर्वनाम आपण रोबोट साठी वापरतो. तर हा एक पॉइंट झाला. वेअर ॲज या उलट ह्युमन्स साठी आपण ही शी हे सर्वनाम वापरतो. तर हा सुद्धा एक मुद्दा आहे, पण हा मुद्दा इथं मी लिहित नाही आहे कारण की त्याच्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे पुढे आहेत, तर ते आपण घेऊया. तर अ रोबोट इज ऑलमोस्ट ऑलवेज ऑटोमॅटिक. तर रोबोट कसा आहे तर नेहमी ऑटोमॅटिक असते. बट ह्युमन्स नीड एड ऑफ एक्सटर्नल व्हेरिएबल्स. तर मानवाला मात्र बाहेरच्या चलांची, बाहेरच्या गोष्टींची गरज लागते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो त्यामुळे मी इथं घेत आहे. मग आता असा फरक, असे मेन पॉइंट्स आता आपण इथं काढून लिहित आहोत. अ रोबोट इज ऑफन इलेक्ट्रिकली पॉवर्ड. आणि इलेक्ट्रिकली पॉवर्ड असते रोबोट, त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज असते. या उलट माणसाचं कसं आहे नीड फूड टू सस्टेन. फूड म्हणजे अन्नाची गरज असते. मग लिहिलं इथं मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. रोबोट्स कॅन बी इझिली रिपेअर्ड अँड टू बी रियूज्ड. रोबोटला आपण रिपेअर करू शकतो, रियूज करू शकतो. तर तो पॉइंट्स महत्वाचा आहे, तो लिहिला मी. त्याच्यानंतर मानवाचं कसं आहे तर ह्युमन बॉडी डाईज. तर मानवाचं शरीर काय होते तर मरण पावते, त्याला रियूज करता येत नाही. It will no longer come back to life. Humans have highly developed brain with creativity, innovation and emotions. मानवाचा जो मेंदू आहे, ब्रेन आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, नवीन गोष्टी करण्याची त्याच्यामध्ये कुवत असते. इनोव्हेशन, काही शोध लावायची त्याच्यात कुवत असते. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये भावना सुद्धा असतात. तर तो मी ह्युमन्स मध्ये तो पॉइंट लिहिला. या उलट रोबोट्स मध्ये काय असते लॅक ऑफ ओन क्रिएटिव्हिटी ऑर इमोशन्स. रोबोटला मात्र भावना नसतात, त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट करण्याची कुवत नसते. मग हा पॉइंट मी इथं लिहिला. आता इथं आपण 5 पॉइंट लिहिलेले आहेत, परंतु या पॅसेजमध्ये 5 पेक्षा जास्त पॉइंट आहेत. एक आपण तो इट आणि ही शिवाला पॉइंट घेतलेला नाहीये. आणखीन कोणते पॉइंट्स आहेत का ते पाहूया. तर यामध्ये आहे ह्युमन्स आर हायली सोशल बिंग्स. दे हॅव देअर कम्युनिटीज अँड फॅमिलीज. मानव कसे असतात तर सोशल बिंग्स आहेत, सामाजिक प्राणी आहेत. त्यांना कम्युनिटीज म्हणजे समाज, समुदाय असतो, फॅमिलीज असते, कुटुंब असते. रोबोटला मात्र समाज किंवा फॅमिली नसते. हा तुम्ही 6 नंबरचा पॉइंट टाकून पेपरमध्ये लिहू शकता. सांगायचं तात्पर्य हे आहे की व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असताना आपल्याला मेन पॉइंट्स भरायचे आहेत. इथं कुठंही मी वाक्य लिहिलेलं नाही. म्हणजे तुम्ही काय करायचं पेपरमध्ये की मेन पॉइंट्स आधी पेन्सिल घ्यायचे आहे, पेन्सिलने मेन पॉइंट्स अंडरलाईन करायचे जसे मी काढलेले आहेत. आणि जे मुख्य पॉइंट्स आहेत ते असा टेबल करून तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. याच्या पुढे तुम्ही 6 पॉइंट टाकून हा पुढचा पॉइंट जो कम्युनिटीचा आणि फॅमिलीचा आहे तो लिहिला तरी तुम्हाला इथं चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. जरी त्यांनी 5 दिले तर आपण 6 लिहू शकतो, 7ही लिहू शकतो. इट आणि ही शीचा आपण पॉइंट सोडला तर तो पण लिहू शकतो. दुसरा प्रश्न, रीड द इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. तर यामध्ये आपल्याला असा पॅराग्राफ दिलेला आहे. या पॅराग्राफ मधील माहिती आपल्याला टी डायग्रामच्या स्वरूपात इथं भरायची आहे. टी डायग्राम म्हणजे झाड नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. टी डायग्राम असा असतो. आता इथं तो बॉक्सच्या रूपात दिलेला आहे. यामध्ये 3 लेअर आहेत. पहिल्या लेअरमध्ये आपल्याला टाइप्स भरायचे आहेत, प्रकार. दुसऱ्या लेअरमध्ये आपल्याला सोर्स किंवा सोर्सेस म्हणजे उगम किंवा स्रोत
स्रोत भरायचे आहेत आणि तिसऱ्यामध्ये यूज भरायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर टायटल काढायचं आहे, शीर्षक काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा पॅराग्राफ दोनदा रीड करायचा आहे आणि पेन्सिल घेऊन मेन पॉइंट्स आपल्याला अंडरलाईन करायचे आहेत. तर सर्वात आधी आपण या पॅराग्राफचं रीडिंग करूया. देअर आर 3 टाइप्स ऑफ ऑइल्स. या 3 प्रकारचे तेल असतात. तर यामध्ये जे टायटल मिळणार आहे ते आहे आपलं टाइप्स ऑफ ऑइल्स. हे आहे आपलं शीर्षक, ते लिहिलं. आता पहिलं ऑइल कोणतं आहे, तर ग्राउंडनट ऑइल म्हणजे फल्ली तेल म्हणतो, शेंगदाणे तेल. दुसरं आहे ते भरलं आपण तिथं ग्राउंडनट ऑइल. दुसरं आहे व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पती तेल, ते भरलं. आणि त्याच्यानंतर आहे मिनरल ऑइल. मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल. तर हे आपण इथं तिसऱ्या डब्यामध्ये आपण ते लिहिलेलं आहे. म्हणजे 3 प्रकार आहेत ऑइलचे. पहिला ग्राउंडनट ऑइल, दुसरा आहे व्हेजिटेबल ऑइल आणि तिसरा आहे मिनरल ऑइल. आता दुसऱ्या जो लेअर आहे त्यामध्ये आहे सोर्स, की हे ग्राउंडनट ऑइल म्हणजेच फल्ली तेल आपल्याला कुठून मिळते, व्हेजिटेबल ऑइल कुठून मिळते आणि मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल कुठून मिळते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचे उपयोग काय काय आहेत ते इथं आपल्याला भरायचे आहेत. तर यासाठी आपल्याला तो पॅराग्राफ पूर्ण वाचावा लागेल. These oils play an important role in our life. The first is groundnut oil. पहिला आहे groundnut oil. We get groundnut oil from groundnuts. Groundnuts म्हणजे काय, तर शेंगदाण्यापासून हे आपल्याला तेल मिळते, ते लिहिलं. We use this oil for eating and cooking food. Eating आणि cooking food साठी काय करतो आपण, हे तेल वापरतो. हा झाला त्याचा उपयोग. म्हणजे ग्राउंडनटची पूर्ण माहिती आपण त्यामध्ये भरलेली आहे. आता आपण पाहू व्हेजिटेबल ऑइलची. The second type of oil is vegetable oil. This oil is obtained from vegetable flowers and vegetables. Vegetable flowers आणि vegetables पासून हे तेल प्राप्त केले जाते. तर मग आपण त्या सोर्स मध्ये लिहिलं की हे व्हेजिटेबल ऑइल कशापासून मिळते. त्याच्यानंतर दिस ऑइल इज युज्ड फॉर प्रिपेअरिंग सोप, मेडिसिन अँड सेंट्स. तर हे ऑइल कशासाठी, तर साबण तयार करण्यासाठी, औषध तयार करण्यासाठी आणि सेंट्स तयार करण्यासाठी वापरल्या जाते. तर हा पॉइंट आपण तिसऱ्या मध्ये लिहिणार आहोत, यूज मध्ये लिहिणार आहोत. द सनफ्लॉवर ऑइल इज व्हेरी पॉप्युलर. त्यामध्ये वनस्पती तेल आपल्याला खूप प्रसिद्ध आहे. पुढचं पहा. द लास्ट बट नॉट द लिस्ट इज मिनरल ऑइल. खनिज तेल. दिस ऑइल इज गॉट फ्रॉम द क्रस्ट ऑफ द अर्थ. क्रस्ट ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूकवचातून, आतून गर्भातून हे तेल प्राप्त केले जाते. मग लिहिलं तिथं क्रस्ट ऑफ द अर्थ. The example of this oil are petrol, diesel and kerosene. This oil is used as fuel. हे तेल कशासाठी वापरले जाते, तर फ्युएल म्हणजेच इंधन म्हणून वापरल्या जाते. अशा प्रकारे आपण या पॅराग्राफ मधील सर्व माहिती टी डायग्रामच्या स्वरूपात इथं मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, रीड द इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द टेबल गिवन बिलो. खालील माहिती वाचा आणि ती खाली दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला भरायची आहे. तर या टेबलकडे आपण सर्वात आधी लक्ष देऊयात. या टेबलमध्ये काय करायचं आहे, तर नेम ऑफ द सिटी, तर शहराचं नाव आलं पाहिजे इथं. लोकेशन म्हणजे त्या शहराचं ठिकाण कुठं आहे ते येईल. त्याच्यानंतर कॅपिटल ऑफ म्हणजे ते शहर कशाची राजधानी आहे ते इथं येईल. आणि नोन ॲज ऑर फेमस फॉर, तर ते शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ते इथं आपल्याला माहिती भरायची आहे. तर इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर इथं 4 शहरांचे नावं आधीच आपल्याला बोल्ड लेटर मध्ये दिसतात. तर हे 4 शहरांचे नावं आपण नेम ऑफ द सिटी मध्ये आपण लिहिणार आहोत. हे 4 शहर आहेत, लिहिलं. आता पहिलं शहर आहे चंदीगड. तर चंदीगडची माहिती भरण्यासाठी आपल्याला तो पॅराग्राफ रीड करावा लागेल. तर चंदीगड इज द कॅपिटल ऑफ 2 स्टेट्स, पंजाब अँड हरियाणा. तर चंदीगड कशाची राजधानी आहे, तर पंजाब आणि हरियाणाची आहे. तर चंदीगड मध्ये कॅपिटल ऑफ मध्ये आपल्याला हे माहिती भरावी लागेल, पंजाब अँड हरियाणा. इट इज लोकेटेड नियर द फुटहिल्स ऑफ द हिमालया. लोकेटेड म्हणजे वसलेलं आहे. कुठं आहे, तर फुटहिल्स म्हणजे पायथ्याशी आहे हिमालयाच्या. मग त्याचं लोकेशन मध्ये आपल्याला लिहावं लागेल नियर द फुटहिल्स ऑफ द हिमालया. त्याच्यानंतर पुढे वाचत जाऊया. इट इज द बेस्ट प्लॅन्ड सिटी इन इंडिया. हे बेस्ट प्लॅन्ड सिटी आहे. चंदीगड इज फेमस फॉर रॉक गार्डन, सुहाना लेक अँड रोज गार्डन. मग आता हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तिथं मी आधीच 2 पॉइंट रेड डॉट मध्ये तुम्हाला बॉक्स मध्ये दाखवलेले आहेत. तर हे या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की एक प्लॅन्ड सिटी आहे आणि त्याच्यानंतर रॉक गार्डन, सुहाना लेक आणि रोज गार्डन साठी हे प्रसिद्ध आहे. तर हे माहिती आपण तिथं नोन ॲज किंवा फेमस फॉर मध्ये भरूया. आता दुसरं शहर काय आहे, तर बँगलोर आहे. बँगलोर बद्दलची माहिती वाचूया. बँगलोर इज ऑल्सो ग्रीन अँड ब्युटिफुल सिटी लोकेटेड
लोकेटेड इन साऊथ इंडिया. तर ह्याचं लोकेशन कुठं आहे तर साऊथ इंडिया आहे. मग ते लोकेशन मध्ये भरला पॉईंट. इट इज द कॅपिटल ऑफ कर्नाटका. कर्नाटकाची राजधानी आहे. लिहिलं कर्नाटकाची राजधानीमध्ये. त्याच्यानंतर दिस सिटी इज नोन ॲज सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया अँड ब्लेस्ड विथ द प्लीझंट क्लायमेट. सिनिक गार्डन अँड नॅचरल पार्क्स आर द मेन अट्रॅक्शन्स फॉर द टुरिस्ट. मग हा जो पॉईंट होता की सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया आहे आणि त्याच्यानंतर सिनिक गार्डन्स आहेत, तर ते पॉइंट्स आपण नोन ॲज किंवा फेमस यामध्ये भरणार आहोत. दोन्हीही सिनिक गार्डन्स अँड नॅचरल पार्क्स भरलं. त्याच्यानंतर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया पण लिहिलं. तिसरं शहर आहे गांधीनगर. गांधीनगर इज सेकंड वेल प्लॅन्ड सिटी इन इंडिया. इट इज द कॅपिटल ऑफ गुजरात. तर हे कशाची राजधानी आहे? गुजरातची राजधानी आहे, ते लिहिलं. द सिटी इज सिच्युएटेड ऑन द वेस्ट बँक्स ऑफ साबरमती रिव्हर. बँक म्हणजे नदीच्या काठावर, साबरमती नदीच्या काठावर हे शहर वसलेलं आहे. मग त्याचं लोकेशन लिहिलं ऑन वेस्ट बँक ऑफ द साबरमती रिव्हर. त्याच्यानंतर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? इट इज फेमस फॉर द ब्युटिफुल अक्षरधाम टेम्पल. अक्षरधाम टेम्पलसाठी हे प्रसिद्ध आहे. तर ते चौथ्या बॉक्समध्ये आपण ते भरलेलं आहे. शेवटचं शहर आहे भोपाल. त्याची माहिती वाचूया. भोपाल इज द कॅपिटल सिटी ऑफ मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे, लिहिलं. तर हे जे शहर वसलेलं आहे ॲट द अप्पर लिमिट ऑफ विंध्य माउंटेन रेंजेस, म्हणजे विंध्य पर्वतांच्या रांगांमध्ये हे शहर वसलेलं आहे. त्याचं लोकेशन मध्ये आपण हा पॉइंट लिहिला. द सिटी इज नोन ॲज द हार्ट ऑफ इंडिया अँड कॉल्ड ॲज द सिटी ऑफ लेक्स. सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं शहर म्हटलं जाते आणि हार्ट ऑफ इंडिया म्हटलं जाते कशाला तर भोपालला. मग ते लिहिलं आपण नोन ॲज किंवा फेमस फॉर्म मध्ये. आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण पॅराग्राफवरून मेन पॉईंट्स कसे काढायचे आहेत. मेन पॉईंट्स काढत असताना पूर्ण वाक्य लिहायचं नाही आहे, मेन पॉईंट्सच काढायचे आहेत. आणखीन काही प्रश्नाचे स्वरूप पाहूया जेणेकरून तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा पूर्णपणे सोडवता येईल. पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द टी डायग्राम गिवन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. तर खालील माहिती वाचा आणि ती टी डायग्रामच्या स्वरूपात सादर करा आणि त्याला एक चांगलं शीर्षक द्या. तर सर्वात आधी हा आपण पॅराग्राफ वाचूया आणि त्याच्यानंतर आपण तो टी डायग्राम काढूया. पण इथं मात्र आपल्याला टी डायग्राम त्यांनी कसा काढायचा दिलेला नाही आहे, तो आपल्याला स्वतःहून काढायचा आहे. तर सर्वात आधी पॅसेजचं रीडिंग करूया. देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ फ्युएल्स. फ्युएल्स म्हणजे इंधन, वेगवेगळ्या प्रकारचं इंधन असते. म्हणजे हा पॅराग्राफ काय आहे तर काइंड्स ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधनांच्या प्रकाराबद्दल आहे. तर मी इथं टायटल लिहिलं काइंड्स ऑफ फ्युएल्स. आता लगेच तुम्हाला पेपरमध्ये लिहायची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही काय करायचं की पॅराग्राफ वाचायचा, पेन्सिलने अंडरलाईन करायचे पॉईंट्स आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सर्व पॉईंट्स जुळल्यानंतर तुम्हाला ते काढायचं आहे. इथं समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं लगेच सांगत आहे की काइंड्स ऑफ फ्युएल्स मी इथं लिहिलेलं आहे. ब्रॉडली दे कॅन बी डिवाइडेड ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. तर तीन प्रकारचं फ्युएल आहे. एक आहे सॉलिड घन, दुसरा आहे लिक्विड द्रव्य आणि तिसरा आहे गॅसियस. मग आता मी इथं काय करतो की असा एक प्रकारचा टी डायग्राम काढतो आणि ते तीन प्रकार लिहितो. सॉलिड, त्याच्यानंतर लिहितो लिक्विड आणि त्याच्यानंतर लिहितो गॅसियस. आता सॉलिडचे मला काय करायचं तर तीन ॲरो मी आधीच काढून ठेवलेले आहेत, ते तुम्ही नंतर वाचल्यानंतर काढू शकता. सॉलिड फ्युएल्स इन्क्लूड सबस्टन्सेस सच ॲज वूड, कोल अँड कोक. तर सॉलिडचे इथं उदाहरणं दिले आहेत, ते आहे वूड, कोल आणि कोक. आता मी सॉलिड मध्ये काय लिहितो तो पहिल्या याच्यात लिहितो वूड म्हणजे लाकूड, त्याच्यानंतर कोल म्हणजे कोळसा आणि त्याच्यानंतर लिहितो कोक. आता लिक्विडचं मला वाचावं लागेल. मोस्ट लिक्विड फ्युएल्स आर ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम. पेट्रोलियम पासून येतात. विच इज ऑब्टेन फ्रॉम ऑइल वेल्स. ऑइल वेल्स म्हणजे विहिरी, तेलांच्या विहिरीपासून काढले जाते हे तेल. संक डीप इन टू द अर्थ. पेट्रोल, केरोसिन अँड डिझेल. मग आता लिक्विड फ्युएल्स बद्दल आपल्याला माहिती भरायची आहे. तर याचे उदाहरणं काय आहेत तर पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल. तर मग मी लिहितो पेट्रोल, केरोसिन आणि डिझेल आर all separated from petroleum. The most important gaseous fuels are natural gas. आता gaseous fuels बद्दल आपल्याला लिहायचं आहे तर ते काय आहेत तर नॅचरल गॅस आहे, कोल गॅस आहे आणि वॉटर गॅस आहे. गॅसेस मध्ये तीन ॲरो आधीच मी काढलेले आहेत. त्यामध्ये पहिल्याच्यात लिहितो नॅचरल गॅस असते, त्याच्यानंतर कोल गॅस असतो आणि त्याच्यानंतर असतो वॉटर गॅस. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीचं रूपांतर कशात केलेलं आहे तर टी डायग्राम मध्ये केलेलं आहे. यालाच व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणतात. पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. ती इकडे पॅराग्राफ दिलेला आहे आणि आपल्याला इकडे टेबल दिलेला आहे. त्यामध्ये दिलेला आहे कलर्स आणि सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे प्रतीक असणे. तर आपल्याला इकडे कलर्स भरायचे आहेत आणि ते कलर्स कशाचे प्रतीक आहेत ते भरायचं आहे. तर सर्वात आधी आपण हा पॅराग्राफ वाचूया आणि जे मेन पॉईंट्स आहेत त्याला अंडरलाईन करूया आणि त्याच्यानंतर आपण हा टेबल भरण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात आधी वाचन करूया. Our national flag has 3 horizontal bands or strips of equal length and breadth. तर हा जो पॅराग्राफ आहे हा आपला नॅशनल फ्लॅग म्हणजे राष्ट्रीय ध्वजाबद्दल आहे. तर यामध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे 3 पट्टे असतात समान लांबी आणि रुंदीचे.
तर मग हा जो पॅराग्राफ आहे हा आपल्या नॅशनल फ्लॅग बद्दल आहे. तर मी त्याचं हेडिंग टाकलं अवर नॅशनल फ्लॅग. तर सर्वात सोपं हेडिंग मी इथं टाकलेलं आहे, त्याला अंडरलाईन पण केलेली आहे, अवर नॅशनल फ्लॅग. आता आपल्या नॅशनल फ्लॅग मध्ये राष्ट्रीय ध्वजामध्ये काय आहे तर 3 कलर आहेत आणि ते 3 कलर कशाचं प्रतीक आहे त्याच्याबद्दल हा पॅराग्राफ आहे. आता आपण पुढचं वाचूया. देअर आर 3 डिफरंट कलर्स, 3 वेगवेगळे कलर आहेत. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ट्राय कलर. याला तिरंगा म्हटले जाते. इट इज रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकार आहे. द 3 कलर स्टँड्स फॉर पीस, प्युरिटी, ट्रूथ अँड पॉवर. हे जे 3 कलर आहेत हे कशाचं प्रतीक आहे? पीस म्हणजे शांती, प्युरिटी म्हणजे शुद्धता, त्याच्यानंतर सत्य आणि शक्तीचं हे प्रतीक आहेत. ॲट टॉप ऑफ इज द सॅफ्रॉन. सॅफ्रॉन म्हणजे केशरी रंग. म्हणजे पहिला रंग कोणता आहे तर सॅफ्रॉन. तर हा सॅफ्रॉन रंग सर्वात वरचा पहिला कलर म्हणजे सॅफ्रॉन आहे. मग आपण इथं लिहिलं पहिला सॅफ्रॉन कलर. आता सॅफ्रॉन कलर कशाचं प्रतीक आहे तर ते आपल्याला पुढे वाचल्यावर लक्षात येईल. विच स्टँड्स फॉर व्हॅलर, करेज अँड स्पिरिट ऑफ सॅक्रिफाईस. हा पुढचा पॉईंट सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे, पण इथं बॉक्स मी केलेला नाही आहे. हा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग हा रंग कशाचं प्रतीक आहे? व्हॅलर. व्हॅलर म्हणजे शौर्य, करेज म्हणजे धाडस अँड स्पिरिट ऑफ सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. तो आपण सिम्बॉल मध्ये लिहूया. तर व्हाईट कलर, पुढचा कलर आहे व्हाईट कलर. रिप्रेझेंट द पीस, प्युरिटी, ट्रूथ अँड ऑनेस्टी. सर्वात आधी आपण व्हाईट कलर लिहून घेऊया. आता कशाचं प्रतीक आहे तर पीस, शांती, प्युरिटी, ट्रूथ अँड ऑनेस्टी हे भरलं. त्याच्यानंतर आहे पुढचा कलर द डार्क ग्रीन. तो डार्क ग्रीन कलर इथं लिहूया. आता हे कशाचं प्रतीक आहे ते पुढे वाचल्यावर लक्षात येईल. डार्क ग्रीन कलर ॲट द बॉटम स्टँड्स फॉर ग्रोथ, ग्रोथ, ॲग्रिकल्चर अँड प्रॉस्पेरिटी. याच्यासोबत हा ग्रोथ शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. ग्रोथ म्हणजे वाढ, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराटीचं प्रतीक आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल टू लुक ॲट द व्हील, अशोक चक्र इन द सेंटर. अशोक चक्र कुठं आहे तर सेंटर मध्ये आहे, ते लिहिलं. आता हे अशोक चक्र कशाचं प्रतीक आहे तर तिथं दिलेलं आहे. तर तुम्ही पुढे वाचल्यावर लक्षात येईल की टू रिमेन ऍक्टिव्ह अँड डू अवर ड्युटीज दॅट इज कर्मा. तर कधीही कर्म करत राहा हे त्याचं प्रतीक आहे. काम करत राहा हे त्याचं प्रतीक आहे. इथं आपण ते लिहिलेलं आहे. टू रिमेन ऍक्टिव्ह अँड डू अवर ड्युटीज दॅट इज कर्मा. पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द नॉट गिवन बिलो, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. तर आपल्याला इथं असा एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला हे पॉईंट्स दिले आहेत आणि त्याच्यासमोर अशी रिकामी जागा दिलेली आहे. म्हणजे काही भाग दिलेला आहे, काही भाग दिलेला नाही आहे. जो दिलेला भाग नाही आहे तो आपल्याला इथं भरायचा आहे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला टायटल लिहायचं आहे. तर सर्वात आधी आपण हा पॅराग्राफ वाचूया आणि याच्यात टायटल काय येते आणि त्याच्या बाकीच्या पॉईंट्सहून कशी माहिती भरता येईल ते पाहूया. भाऊराव पाटील वॉज बॉर्न ॲट कुंभोज, a village on the banks of river Varna on 23rd June 1887. तर भाऊराव पाटलांचा जन्म कुठं झाला हे या पॅराग्राफ या ओळींमध्ये आलेलं आहे. भाऊराव पाटलांचा जन्म काय तर 23 जून 1887 ला झाला. तर मग आपण पहिला पॉईंट लिहूया 23rd जून 1887 बॉर्न ऑन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे बॉर्न ॲट, कुठं जन्म झाला तर यांचा जन्म कुठं ॲट कुंभोज, कुंभोज नावाच्या गावामध्ये झाला. अ विलेज ऑन द बँक्स ऑफ रिव्हर वारणा मध्ये, वारणा नदीच्या काठावर हे गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला. मग तो पॉईंट लिहिला ॲट कुंभोज, अ विलेज ऑन द बँक्स ऑफ रिव्हर वारणा. आता पुढचा पॉईंट काय, फादर्स ऑक्युपेशन, वडिलांचा व्यवसाय काय यासाठी आपण वाचन करूया. दो ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन ऑफ हिज फॅमिली. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती हा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. भाऊराव's फादर पायगोंडा देवगोंडा पाटील प्रिफर टू वर्क ॲज अ क्लर्क. त्यांनी मात्र क्लर्क म्हणून काम स्वीकारलं. इन द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्यात, ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे. म्हणजे त्यांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता तर क्लर्क होते. ते कुठं तर महसूल विभागामध्ये होते. हा पॉईंट आहे. मग आपण लिहू वडिलांचा व्यवसायामध्ये क्लर्क इन द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आलेला आहे ऑक्युपेशन ऑफ फॅमिली. फॅमिलीचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय होता, मग तो आहे ॲग्रिकल्चर. हे आपल्या वाचनात आलेलं आहे. मग इथं लिहिलं ॲग्रिकल्चर. आता पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ भाऊराव's ब्रदर्स. यासाठी आपण पुढची माहिती वाचूया. इट इज सेड दॅट ही वॉज द फर्स्ट जैन हू हॅड पास द 7th स्टँडर्ड एक्झामिनेशन नोन ॲज द टाइम at the time as the vernacular final examination. तर हे पहिले जैन होते ज्यांनी 7वीची परीक्षा पास केली होती आणि त्या काळच्या त्या परीक्षेला व्हर्नॅक्युलर फायनल एक्झामिनेशन म्हणजे
तर बोर्डाची परीक्षा त्याला म्हटल्या जात होतं. दो ही इन्सिस्टेड दॅट ऑल ही 6 चिल्ड्रेन, म्हणजे यांना 6 मुलं होते, इन्क्लुडिंग 2 डॉटर्स, तर यामध्ये 2 मुली होत्या, शुड ॲक्वायर एज्युकेशन, 6च्या 6 मुलांनी एज्युकेशन घ्यावं असं त्यांची इच्छा होती. त्यामध्ये 2 मुली होत्या, म्हणजे एकूण भाऊ किती होते यामध्ये, तर 6 मुलं, त्यामधल्या 2 बहिणी काढल्या, तर त्यामध्ये भाऊ किती होते, तर 4 होते. इथं आपण जरी त्यामध्ये 4 शब्द नव्हता तरी आपण तो मायनस करून, म्हणजे 6 मुलं त्यातल्या 2 बहिणी आपण कमी केल्या, तर एकूण भाऊ किती आले, 4 आले. आता आपल्याला याला टायटल द्यायचं बाकी आहे, तर टायटल होईल भावराव पाटील. पुढचा क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ पोस्टर इन द फॉर्म ऑफ डूज अँड डोंट्स टू बी युज्ड ॲट अ हेरिटेज साईट. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय, तर पोस्टर तयार करायचं आहे, ते डूज आणि डोंट्सच्या स्वरूपामध्ये, जे आपल्याला वापरता येईल कुठं, तर ॲट अ हेरिटेज साईट, म्हणजे वारशाचं ठिकाण. वारशाचं ठिकाण म्हणजे जसं की एखादा किल्ला असेल, एखादं स्मारक असेल, अशा ठिकाणी आपल्याला डूज आणि डोंट्सचं पोस्टर तयार करायचं आहे. आता सर्वात आधी आपल्याला डूज आणि डोंट्स म्हणजे काय ते लक्षात घेऊया. तर डूज म्हणजे काय, तर करा, आणि डोंट्स म्हणजे काय, तर करू नका. इंग्रजीमध्ये आपण आज्ञार्थी वाक्य वापरून करा किंवा करू नका अशा काही सूचना करत असतो. आता डूजचे जेव्हा तुम्ही वाक्य बनवाल, तर ते वाक्य तुम्हाला V1 पासून करायचे आहेत, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून करायचे आहेत. जसे की उदाहरणार्थ, कीप क्वाइट, शांत रहा. या वाक्यामध्ये इथं सब्जेक्ट म्हणजे कर्ता नाही आहे. कीप हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात हे ठेवायचं की जेव्हा कोणी तुम्हाला डूज पासून वाक्य करा असं सांगेल, तेव्हा तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. जसे की कीप क्वाइट, शांत रहा. हेल्प अदर्स, दुसऱ्यांना मदत करा. हे वाक्य कशापासून सुरू झालं आहे, तर हेल्प हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याच्यापासूनच झालेलं आहे. म्हणजे डूजचे वाक्य तुम्हाला क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून करायचे आहेत, आणि त्याच्या आधी तुम्हाला कर्ता किंवा सब्जेक्ट वापरायचा नाही आहे. आणि डोंटचे वाक्य तुम्हाला डोंट प्लस V1 पासून करायचे आहेत. जसे की डोंट शाउट, ओरडू नका, किंवा डोंट स्पीट, थुंकू नका. आपण शाळेत सुद्धा डूज अँड डोंट्स चा उपयोग करत असतो. जसं आपण विद्यार्थ्यांना म्हणतो की हे करा, हे करू नका. तर कराचे वाक्य V1 पासून करायचे, आणि डोंटचे वाक्य डोंट प्लस V1 पासून करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला त्यांनी असे वाक्य दिलेले आहेत. आता या वाक्यामध्ये आपल्याला डूज अँड डोंट्स वापरायचे आहे. म्हणजे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, V1 त्या वाक्यातील शोधायचं आहे. पहिलं वाक्य वाचूया आपण. व्हिजिटर्स शुड नॉट टच ऑर डॅमेज द ॲडॉल्स ऑर पिक्चर्स ऑर वॉल्स. व्हिजिटर्स म्हणजे जे भेट देणारे असतात, त्यांनी टच म्हणजे स्पर्श करणे, किंवा डॅमेज म्हणजे खराब करणे, द ॲडॉल्स म्हणजे मूर्त्या, चित्र किंवा भिंती खराब करू नये, व्हिजिटर्सनी केल्या नाही पाहिजे, असं या वाक्याचा अर्थ आहे. आता आपण या वाक्याचा काय करणार आहोत, नका, करू नका असं याचं आपण वाक्य बनवणार आहोत. तर यामध्ये काय आहे, तर नॉट आलेलं आहे, म्हणून आपण हे वाक्य कशामध्ये करणार आहोत, तर डोंट मध्ये करणार आहोत. म्हणजे नॉट आलं असेल, निगेटिव्ह असेल तर डोंट मध्ये करायचं, आणि जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर डू म्हणजेच V1 मध्ये करायचं आहे. आणि याच्या आधी जो करता आलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे वाक्य करत असताना सर्वात आधी आपला फोकस जो राहील तो क्रियापदाचं पहिलं रूप आहे का ते शोधायचं आहे. त्याच्यानंतर त्या वाक्य निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह ते पाहायचं आहे. निगेटिव्ह असेल तर डोंट मध्ये करायचं आहे, आणि पॉझिटिव्ह असेल तर डू मध्ये म्हणजेच V1 मध्ये करायचं आहे. तर हे वाक्य नॉट म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे स्पर्श करू नका किंवा खराब करू नका, म्हणून हे वाक्य आता मी कशात घेणार आहे, तर डोंट मध्ये घेणार आहे. मग आता टच आणि डॅमेज हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याच्या आधी मी काय वापरणार आहोत, तर डोंट लिहिलं. मग तिथं डोंट टच ऑर डॅमेज द ॲडल्ट्स ऑर पिक्चर्स ऑर वॉल्स. तर यामध्ये व्हिजिटर शुड हे करता आपण इथून काढून टाकलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणखीन एक सांगायची गोष्ट की जरी इथं डोंट्सला एस असला तर इथं प्रत्यक्ष वाक्य करताना एस नाही, हे अनेक वचन असल्यामुळे इथं एस आलेला, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढचं वाक्य वाचूया. टुरिस्ट मस्ट अवॉइड टेकिंग फोटोग्राफ्स ऑर सेल्फी. टुरिस्ट लोकांनी फोटोग्राफ किंवा सेल्फी घेणं टाळलं पाहिजे. तर यामध्ये सर्वात आधी आपण वर्ब शोधूया. वर्ब आहे अवॉइड, टाळलं पाहिजे. मग आता हे काय आहे, तर V1 आहे क्रियापदाचं. आता हे आपण कशामध्ये टाकणार, डूज मध्ये, म्हणजेच V1 पासून हे वाक्य करणार आहोत. वाक्य कसं होईल तेव्हा, अवॉइड टेकिंग फोटोग्राफ्स ऑर सेल्फी. आता हे आपण डूज मध्ये वाक्य लिहिलेलं आहे.
पुढचं वाक्य डिसिप्लिन मस्ट बी मेंटेन्ड. डिसिप्लिन पाळल्या गेलं पाहिजे. तर सर्वात आधी यामधील आपण वर्ब शोधूया. वर्ब आहे मेंटेन. हे मेंटेनचं तिसरं रूप आलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे तर पहिलं रूप पाहिजे. आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह आहे. हे वाक्य आपल्याला कशात लिहायचं आहे तर डूज मध्ये वाक्य लिहायचं आहे. पण हे तिसरं रूप असल्यामुळे याचं पहिलं रूप घ्यायचं आहे. काय पाळा तर डिसिप्लिन पाळा. हे डिसिप्लिन काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट नाही, हा काढायचा नाही. या मेंटेनच्या नंतर आपल्याला तो जोडायचा आहे म्हणजे जेणेकरून अर्थपूर्ण ते वाक्य होईल. मग आता आपण काय करणार आहोत तर मेंटेनचं पहिलं रूप घेतलं मेंटेन आणि नंतर त्याला डिसिप्लिन जोडलं. पण या आधीच्या वाक्यामध्ये आपण हे जे व्हिजिटर्स होतं हे टुरिस्ट होतं जोडत नव्हतो कारण हे ऑब्जेक्ट नव्हते, हे सब्जेक्ट होते आणि डूज आणि डोंटच्या वाक्यात सब्जेक्ट लिहायचे नसतात. आता पुढचं वाक्य पाहूया. इट इज नॉट अलाउड टू ब्रिंग एनी सॉर्ट ऑफ केमिकल्स विथ यू. कोणत्याही प्रकारचं केमिकल्स आणणं इथं त्याला परवानगी नाही. म्हणजे हे वाक्य आपण असं करणार आहोत की कोणत्याही प्रकारचं केमिकल आणू नका. म्हणजे हे वाक्य कशात जाईल तर डोंट मध्ये जाईल. मग आता डोंट मध्ये जाईल तर मग वर्ब कोणतं घ्यायचं. यामध्ये वर्ब आहे अलाउड पण आहे आणि ब्रिंग पण आहे. तर अलाउड जर तुम्ही घेतलं तर ते वाक्य चुकीचं निघेल. तुम्ही करून पाहू शकता. तर आपल्याला काय करावं लागेल डोंट ब्रिंग म्हणजे काय आणू नका. काय आणू नका कोणत्याही प्रकारचं केमिकल आणू नका. म्हणजे तुम्हाला वर्ब कोणतं घ्यायचं आहे ब्रिंग घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी नॉट असल्यामुळे काय लावायचं आहे तर डोंट. हे डोंट्स मध्ये लिहिलं आपण. मग वाक्य कसं होईल डोंट ब्रिंग एनी सॉर्ट ऑफ केमिकल्स विथ यू. पुढचं वाक्य पाहूया. प्लेइंग म्युझिक इन एनी फॉर्म इज प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड म्हणजे मनाई करणे. कोणत्याही प्रकारचं म्युझिक वाजवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मनाई म्हणजे काय तर नाही. म्हणजे हा प्रोहिबिटेड काय आहे तर निगेटिव्ह शब्द आहे. यातलं वर्ब कोणतं घ्यायचं आपल्याला तर प्ले आणि त्याला आयएनजी लागलेला आहे. म्हणून आपण काय करणार आहोत वाक्य कसं करणार आहोत की डोंट प्ले म्युझिक. म्युझिक वाजवू नका असं करणार आहोत. या प्रोहिबिटेडमुळे आपण डोंट घेणार आहोत आणि या प्लेचं पहिलं रूप करणार आहोत. म्हणजे हे सुद्धा डोंट मध्ये जाईल. तर वाक्य असं होईल डोंट प्ले म्युझिक इन एनी फॉर्म. पुढचं वाक्य पहा. थ्रोईंग गार्बेज हिअर अँड देअर इज नॉट गुड. इकडे तिकडे कचरा फेकणं योग्य नाही, चांगलं नाही. तर यामध्ये सर्वात आधी आपण वर्ब शोधूया. वर्ब कोणतं येईल तर थ्रोईंग आणि आपल्याला थ्रोईंगचं काय करावं लागेल तर थ्रो. मग कचरा फेका की फेकू नका तर फेकू नका कारण यामध्ये नॉट आलेलं आहे. तर मग हे वाक्य सुद्धा कशात जाईल तर डोंट मध्ये जाईल. मग वाक्य असं होईल डोंट थ्रो गार्बेज हिअर अँड देअर. त्या थ्रोईंगचं आयएनजी आपण इथं काढलेलं आहे. पुढचं वाक्य इट इज नेसेसरी टू कीप डिस्टन्स फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. हे आवश्यक आहे की आपण जंगली प्राण्यांपासून अंतर ठेवलं पाहिजे. तर हे वाक्य कशात जाईल डूज की डोंट्स मध्ये तर हे जाईल डू मध्ये कारण हे वाक्य काय आहे तर पॉझिटिव्ह. मग यातलं वर्ब कोणतं आहे तर कीप. मग या कीप पासून आपल्याला हे एवढा भाग लिहायचा आहे आणि बाकीचं काढून टाकायचं आहे. तर वाक्य कसं होईल कीप डिस्टन्स फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. आणि शेवटचा आहे इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन सँक्टिटी ऑफ द प्लेस. सँक्टिटी म्हणजे पावित्र्य. त्या जागेचं पावित्र्य ठेवणं खूप आवश्यक आहे. यामधील सर्वात आधी वर्ब शोधूया कोणता आहे तर ते मेंटेन आहे. मग हे वाक्य कशामध्ये जाईल तर डूज मध्ये जाईल. तर या मेंटेन पासून आपल्याला हे वाक्य इथं लिहायचं आहे. तर वाक्य कसं होईल मेंटेन द सँक्टिटी ऑफ द प्लेस. अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यांमधील डूज अँड डोंट्स काढले. हे सुद्धा तुम्हाला 5 मार्कांसाठी येऊ शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रकाराची जाणीव होईल. पुढचा प्रश्न रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड प्रिपेअर द वेब डायग्राम. आता आपल्याला या पॅराग्राफ मधील माहिती किंवा मेन पॉइंट्स आपल्याला अशा वेब मध्ये भरायचे आहेत. तर असा वेब पेपर मध्ये दिलेला असेल किंवा आपण स्वतःहून तो काढला तरी चालेल. आता सर्वात आधी आपण ही माहिती वाचूया आणि या वेबला आपण टायटल देऊया. तर माहिती अशी आहे इट इज सेड ऑल वर्क अँड नो प्ले मेक जॅक अ डल बॉय. सर्व काम असेल आणि खेळ नसेल तर जॅक हा डल मुलगा होऊ शकतो. स्पोर्ट्स आर व्हेरी नेसेसरी फॉर अवर हेल्दी लाईफ. तर हा पॅराग्राफ स्पोर्ट्सच्या बद्दल आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय करू त्याचं टायटल देऊया इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. आता आपल्याला या वेबमध्ये काय करायचं आहे तर वेबच्या मध्यभागी सुद्धा आपल्याला टायटल द्यायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. आता या स्पोर्ट्स बद्दल जे काही पॉइंट्स असतील ते आपल्याला इथं भरायच्यात. जे काही महत्व असेल ते भरायचं आहे. आता एक एक पॉइंट आपण वाचत जाऊ. दे गिव्ह अस फिजिकल अँड मेंटल हेल्थ. सर्वात पहिला पॉइंट आलेला आहे गिव्ह अस फिजिकल अँड मेंटल हेल्थ. त्याच्यासोबत मेंटल हेल्थ सुद्धा आहे. तर पहिला पॉइंट झाला गिव्ह अस फिजिकल अँड मेंटल हेल्थ.
आफ्टर ऑल हेल्थ इज वेल्थ. दे ब्रॉडन अवर आउटलुक. ब्रॉडन म्हणजे विशाल करणे, आपला दृष्टिकोन ते विशाल करतात. हा सुद्धा पॉईंट झाला, तर आपण दुसऱ्या तक्त्यामध्ये तो भरूया. ब्रॉडन अवर आउटलुक. वी लुक पॉझिटिव्हली टुवर्ड्स लाईफ. स्पोर्ट्स मेक हेल्प्स अस टू डेव्हलप लीडरशिप क्वालिटीज. स्पोर्ट आपल्याला लीडरशिप क्वालिटीज, नेतृत्व गुण विकसित करायला मदत करतात, तर ते आपण भरणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर दे क्रिएट टीम स्पिरिट. दॅट इज वी कन्सिडर द ओपिनियन ऑफ अदर्स व्हाईल टेकिंग डिसिजन्स अँड मोटिवेट इच अदर. तर यामध्ये काय आहे, तर क्रिएट टीम स्पिरिट हा सुद्धा एक महत्व आहे स्पोर्टचं, ते आपण भरूया क्रिएट टीम स्पिरिट मध्ये. पुढचा आहे वी लर्न स्पोर्ट्समनशिप. हा सुद्धा एक गुण आहे, महत्व आहे या खेळाचं, तर तो लिहिणार आहोत की स्पोर्ट्समनशिप म्हणजे खेळाडू वृत्ती आपण या खेळांमधून शिकत असतो, तर तो लिहिला पॉईंट आपण लर्न स्पोर्ट्समनशिप. दे टीच अस टू रिस्पेक्ट अपोनंट्स. हा सुद्धा पॉईंट आहे, जर जास्तीचा असेल तर हा पण सुद्धा त्याच्यात लिहू शकतो. त्याच्याच पुढे मोर ओव्हर द स्पोर्ट्स इनकल्केट. इनकल्केट म्हणजे रुजवण करणे, संस्कार करणे, तर अनेक मूल्यांची व्हॅल्यूची ते संस्कार करतात, सच ॲज ओबिडियन्स, सेल्फ डिसिप्लिन, व्हॅल्यू ऑफ टाइम अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे सर्व गुण आपण इथं काय करणार आहोत, तर इथं पुढच्या राहिलेल्या रिकाम्या जागेमध्ये आपण भरणार आहोत. एखादा पॉईंट तुम्ही स्वतःहून त्यामध्ये आणखीन एक दोन असतील तर तेही ऍड केले तर चालतात. पुढचा प्रश्न, यू आर गिवन द फॉलोइंग पॅराग्राफ अबाउट द न्यूट्रिशनल एलिमेंट्स कंटेंट इन वन मीडियम बास्क पोटॅटो विदाउट सॉल्ट. ड्रॉ अ पाय डायग्राम टू शो द इन्फॉर्मेशन. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. आता हा जो आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे, या पॅराग्राफ मधील माहिती आपल्याला पाय डायग्राम म्हणजेच पाय चार्ट किंवा वृत्तालेख किंवा वर्तुळामध्ये दाखवायची आहे. यामध्ये जे काही पर्सेंटेज आलेला आहे ते आपल्याला वर्तुळ काढून दाखवायचं आहे. मग हा पॅसेज कशाबद्दल आहे ती पाहूया. द न्यूट्रिशनल एलिमेंट्स म्हणजे पोषक तत्व, कंटेन म्हणजे समाविष्ट असणे, इन वन मीडियम बास्क. बास्क म्हणजे भाजलेले शिजलेले, पोटॅटो म्हणजे बटाटे किंवा आलू, विदाउट सॉल्ट ज्यामध्ये मीठ नसते, अशामध्ये पोषक तत्व किती प्रमाणात आहे ते आपल्याला पाय चार्ट काढून इथं दाखवायचं आहे. तर सर्वात आधी आपण यामधील हेडिंग म्हणजे टायटल काढूया. टायटल या प्रश्नामध्ये दिलेला आहे, द न्यूट्रिशनल एलिमेंट्स कंटेन इन वन मीडियम बास्क पोटॅटो विदाउट सॉल्ट. मग हे टायटल आपण इथं लिहून घेऊया. आता आपण हा पॅसेज वाचूया. वन मीडियम बास्क पोटॅटो. बास्क पोटॅटो म्हणजे भाजलेलं आपला बटाटा. ऑफ अ लिटिल मोर दॅन 6 ग्रॅम्स इन वेट. 6 ग्रॅमपेक्षा मोठा. विदाउट सॉल्ट इज रिच इन प्रोटीन्स. त्यामध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असते. इट कंटेन्स अबाउट 49%. दॅट इज अबाउट 3000 मिलीग्रॅम ऑफ प्रोटीन्स. म्हणजे 3000 मिलीग्रॅम त्यामध्ये प्रोटीन्स असते. म्हणजेच किती टक्के आहे तर 49% असते. इट ऑल्सो कंटेन्स अबाउट 38% ऑफ फायबर्स. 38% काय तर फायबर आहे. दॅट हेल्प्स इन डायजेशन, जे पचनामध्ये मदत करते. बिसाइड these nourishing substances, it contains 10% of potassium. 10% पोटॅशियम असते. 2% of its content includes other minerals. दुसरे खनिजे असतात जसे मॅग्नेशियम, कॅल्शियम, Fe किंवा झिंक असते यामध्ये. अँड अ फ्यू अदर्स. ओनली 1% ऑफ पोटॅटो कंटेन्स विटॅमिन्स. 1% त्यामध्ये विटॅमिन्स असते. अँड अ सबस्टन्स कॉल्ड फोलेट. आणि फोलेट सुद्धा त्यामध्ये 1%च्या प्रमाणात असते. आता ही जी माहिती आपण काढली पर्सेंटेजच्या रूपात, आपल्याला ही पाय चार्ट म्हणजेच वर्तुळामध्ये दाखवायची आहे. आता वर्तुळ काढताना भूगोलाचे नियम लावायचे नाही आहे. जसं वर्तुळ काय तर 360 डिग्रीचं असते, ते 360 डिग्रीचं आपल्याला मग पर्सेंटेज मध्ये रूपांतर करा असं करायचं नाही आहे. आपल्याला अंदाजे काढायचं आहे. म्हणजे जसं की आता 49% आहे, तर जवळपास हा अर्धा भाग आपल्याला इथं दाखवता आला पाहिजे. 38 त्याच्यापेक्षा थोडासा कमी, तर असं आपल्याला हे पर्सेंटेज काढायचं आहे. तर आता आपण पाक कसं लिहिणार आहोत, तर यामध्ये प्रोटीन्स किती आहेत तर 49%. तर अर्ध वर्तुळ त्यामध्ये संपलं, पाहू शकता तुम्ही. आणि त्या वर्तुळामध्ये सुद्धा लिहिलं, आणि हे तुम्ही दुसऱ्या साईडला सूची करून सुद्धा लिहू शकता की 49% त्यामध्ये प्रोटीन्स आहे. तर खाली तुम्हाला सूची दिसत आहे, तुम्ही साईडनं लिहू शकता. त्याच्यानंतर 38% काय आहे त्यामध्ये तर फायबर आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी काढला आणि त्याला थोडासा आपण वेगळा शेड दिलेला आहे. तुम्ही पेन्सिलनं असे वेगवेगळे शेड देऊन ते देऊ शकता आणि त्याच्या बाजूने सूची लिहून ते लिहू शकता. त्याच्यानंतर काय आहे तर 10% पोटॅशियम आहे, त्याला मी वेगळा शेड दिलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे तर 2% काय आहे तर अदर मिनरल्स आहे. ते अदर मिनरल्स लिहिलं शॉर्टमध्ये. तुम्ही त्याच्यानंतर ते मॅग्नेशियम, कॅल्शियम, Fe झिंक वगैरे त्यामध्ये सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर 1% विटॅमिन्स आणि फोलेट आहे. तर अशा प्रकारची माहिती वर्तुळात भरणे याला काय म्हणतो आपण तर पाय डायग्राम म्हणतो किंवा पाय चार्ट म्हणतो. आणखीन असा एक पाय चार्ट पाहूया.
Read the paragraph about the result of SSC examination of March 1997 in Nagpur division. Draw a pie diagram to show the information. Give a suitable title to it. आता यामध्ये काय आहे तर SSC एक्झामिनेशन 1997 चा रिझल्ट आहे नागपूर डिव्हिजन नागपूर विभागाचा. ड्रॉ अ पाय डायग्राम, आपल्याला पाय डायग्राम काढायचा आहे म्हणजे वर्तुळ काढायचं आहे आणि त्यामध्ये यातील माहिती भरायची आहे आणि आपल्याला काय द्यायचं आहे तर सुरुवातीला टायटल द्यायचं आहे. मग आता हे टायटल आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. काय आहे हे टायटल? द रिझल्ट ऑफ SSC एक्झामिनेशन ऑफ मार्च 1997 इन नागपूर डिव्हिजन. तर आता आपण हा पॅराग्राफ वाचूया आणि त्यामध्ये काय आहे माहिती ती आधी शोधूया. माहिती अशी आहे, नागपूर डिव्हिजन डिक्लेअर द रिझल्ट ऑफ SSC एक्झामिनेशन ऑफ मार्च 1997 of its 5 districts. There are 5 districts in Nagpur division. 5 जिल्ह्यात नागपूर विभागामध्ये. नागपूर itself has the passing percentage of 34.39. तर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याचं जे पासिंग पर्सेंटेज आहे ते काय आहे तर 34.39 आहे. त्याच्यानंतर काय आहे तर चंद्रपूर इज ऑन द सेकंड रँक. चंद्रपूर हे दुसऱ्या नंबरवर आहे. हॅव्हिंग द पासिंग पर्सेंटेज ऑफ 32.09. हे चंद्रपूरचं पासिंग पर्सेंटेज आहे. याच्यात 5 जिल्ह्यात हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गडचिरोली डझंट सीम बेटर कम्पेअर टू चंद्रपूर अँड नागपूर. इट हॅज 30.94 पासिंग पर्सेंटेज. तर गडचिरोलीचं जे काय आहे तर ते आहे 30.94 हे पासिंग पर्सेंटेज आहे. वर्धा अँड भंडारा हॅव द इक्वल पासिंग पर्सेंटेज. यांचं दोघांचं सारखंच आहे. ते किती आहे तर 27.83% आहे. बोथ डिस्ट्रिक्ट्स आर ऑन द 4th रँक. हे 4थ्या नंबरवर आहेत दोन्ही डिस्ट्रिक्ट in Nagpur division. From this data we can say that the more efforts are needed to improve the results of Nagpur division. तर अशा प्रकारे आपल्याला 5 जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे आणि त्यांचं पासिंग पर्सेंटेज दिलेलं आहे. ते आपल्याला वर्तुळात दाखवायचं आहे. मग आता हे वर्तुळ आपण काढूया. या वर्तुळामध्ये सर्वात जास्त कोण आहे तर नागपूर. नागपूरचं किती आहे पर्सेंटेज तर 34.39 ते लिहिलं. त्याच्यानंतर काय आहे तर चंद्रपूर ते आहे 32.09. त्याच्यानंतर आहे गडचिरोली 30.94 आणि त्याच्यानंतर वर्धा ते 27.83 आहे आणि त्याच्यानंतर भंडारा सुद्धा तेवढंच आहे, त्याचं आहे 27.83. तर अशा प्रकारे आपण या माहितीचं रूपांतर कशात केलेलं आहे तर पाय चार्टमध्ये पाय डायग्राममध्ये केलेलं आहे. इतर सुद्धा रायटिंग स्किलचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पाहत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.